उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 5 एप्रिलला कोल्हापूरचा नियोजित दौरा आहे। या पार्श्वभूमीवर महायुती सरकारची कर्जमाफी बद्दलची भूमिका आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आंदोलन करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून घेण्यात आला। कोल्हापुरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदेंनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं सांगितलं होतं। तसेच शेतकऱ्यांना निवडून आणल्यानंतर कर्जमाफी देण्याचंही आश्वासन दिलं होतं। पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात फिरकू देणार नाही, कुणाल कामराचं गाणं लावून शिंदेंचा विरोध करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जो लढा अनेक दिवस सुरू आहे, या लढ्याच्या वेळेला विधानसभेच्या ज्या वेळेला निवडणुका आल्या त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघर्ष बघून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो। एक आदेशही त्यांनी त्यावेळेला पारित केला आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 5वी बहुमत मिळाल्यानंतर विधानसभेमध्ये पहिला मुख्यमंत्री म्हणून निर्णय कुठला जर जाहीर केला असता तर मी शक्तीपीठ महामार्ग करणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत। यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विरोध लक्षात घेता कोल्हापुरामध्ये विजय मेळावा घेण्यासाठी येत असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमतः विधानसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशा प्रकारची घोषणा करावी आणि मगच कोल्हापुरात यावं, अन्यथा आम्ही कोल्हापुरामध्ये त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की गेले अनेक दिवस या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभ्या केल्या गेल्या। अनेक मंत्री महोदय मोर्चाच्या ठिकाणी येऊन काळे झेंडे असताना सुद्धा येऊन भेटून त्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे। लोकप्रतिनिधींना जनतेची भीती काय वाटते, लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची भीती का वाटते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरून का भेटत नाही। मागचा अनुभव जर बघितला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा पोलीस प्रशासनानं दडपशाहीचं धोरण ठेवलेलं आहे। आंदोलन करतात त्या आंदोलकांना अगोदरचे एक दिवस सकाळी आणि इतर टायमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो, पण यावेळेला पूर्ण तयारीनिशी आम्ही सर्व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करणार आहोत आणि प्रखरपणाने आणि उग्रपणाने करणार आहोत। इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हे अन्याय कधी सहन करणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही अडवून दाखवणार। साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा, व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर कुणाल कामरासारखा यांना एवढाच होमत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे, आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर, पण आम्ही त्याला भीक घालत नाही। मग असं कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं, त्यातील शब्द वाटला, तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदेच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्या समोर, तुम्ही लावा बघूया काय करताय। भारतीय राज्यघटनेने आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे 5 तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उधळणार असेल, त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही। देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं, पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही। घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील, तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत, गुवाहाटीला जायची गरज नाही, कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू, कोल्हापूरचे डोंगरातून दऱ्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।